नमस्कार मंडळी, आज आपण असं काही बनवणार आहोत जे प्रत्येक घरामध्ये लागतंच, ते म्हणजे साजूक तूप. हो, ते सुवासिक, पारंपरिक आणि पौष्टिक साजूक तूप जे आपल्या जेवणाची चव वाढवतं. साजूक तूप हे पचनासाठी उत्तम, त्वचेसाठी फायदेशीर तसंच चवीचं असतं, म्हणून आपल्या जेवणामध्ये आपण याचा रोजच वापर करत असतो. तर ते कसं बनवायचं ते मी तुम्हाला सोप्या पद्धतीने सांगतेय. एका भांड्यामध्ये 1 चमचाभर दही घेतलं, त्यावरती रोज दूध तापल्यानंतर जी साय निघते ती 8 ते 10 दिवस मी साठवली. ही साय मिक्सरमध्ये थोडं पाणी घालून फेटून घेतली. लोणी आणि ताक वेगळं झालं. जो लोण्याचा गोळा आहे ते 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतला. जाड बुडाच्या कढईचा इथं वापर केलाय. मध्यम आचेवरती आता हे लोणी जे आहे ते शिजवून घ्यायचंय. हळूहळू लोण्यामधनं पाणी निघून जातं आणि फेस तयार होतो. काही वेळानंतर हा फेस निघून जातो आणि तूप तयार व्हायला सुरुवात होते. लगेच त्यामध्ये लवंग आणि तुळशीची पानं घातली. घरभर जेव्हा खूप छान सुगंध सुटलाय, त्यानंतर हे तूप जे आहे ते तयार झाले. थंड करून गाळून मी काचेच्या बरणीमध्ये स्टोअर केलं.